तुमच्या विचारांवर नियंत्रण कसे मिळवावे. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत शक्तिशाली विषयावर चर्चा करणार आहोत. तुमच्या विचारांवर नियंत्रण कसे मिळवायचे. बहुतेक लोकांना वाटते की त्यांच्या आयुष्यातील समस्या बाहेरून येतात. लोकांमुळे, परिस्थितीमुळे, नशिबामुळे किंवा अडचणींमुळे त्यांचे जीवन कठीण बनते. पण सत्य याहून खूप खोल आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई बाहेर चालू नसते, ती तुमच्या मनामध्ये चालू असते. दररोज हजारो विचार तुमच्या मनातून जात असतात. काही विचार तुम्हाला शक्ती देतात, काही तुमचा आत्मविश्वास तोडतात, काही तुम्हाला पुढे ढकलतात, तर काही हळूहळू मागे खेचतात. सत्य अगदी सोपे आहे. तुमचे विचार तुमचे आयुष्य घडवतात. जर तुमचे विचार भीती, शंका, राग आणि नकारात्मकतेने भरलेले असतील तर तुमचे आयुष्यही त्याच दिशेने जाईल. पण जर तुमचे विचार शांत, सकारात्मक आणि केंद्रित असतील तर तुमचे आयुष्य आश्चर्यकारकपणे बदलू लागते. समस्या अशी आहे की बहुतेक लोक त्यांच्या विचारांवर नियंत्रण ठेवायला कधीच शिकत नाहीत. ते त्यांच्या मनाला कोणत्याही नियंत्रणाशिवाय धावू देतात. त्यांचे मन भूतकाळातील चुका पुन्हा पुन्हा आठवते, भविष्याची चिंता करते, इतरांशी तुलना करते आणि अनावश्यक ताण निर्माण करते. पण ज्या क्षणी तुम्ही तुमच्या विचारांना दिशा देण्यास शिकता, त्या क्षणी सर्व काही बदलते. तुमचा आत्मविश्वास वाढतो, निर्णय स्पष्ट होतात, भावना शांत होतात आणि जीवन योग्य दिशेने पुढे जाऊ लागते. आज आपण अशा काही सवयींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या तुमच्या मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करतील. या सवयी साध्या वाटू शकतात, पण सातत्याने केल्या तर त्या तुमची विचार करण्याची संपूर्ण पद्धत बदलू शकतात. ज्यावर तुमचे लक्ष नाही त्यावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकत नाही. बहुतेक लोक त्यांच्या विचारांबद्दल जागरूक नसतात. एखादा नकारात्मक विचार येतो, मी पुरेसा चांगला नाही, आणि ते लगेच त्यावर विश्वास ठेवतात. पण लक्षात ठेवा, प्रत्येक विचार सत्य नसतो. विचार म्हणजे फक्त एक मानसिक घटना आहे. जेव्हा नकारात्मक विचार येतो तेव्हा लगेच त्यावर विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःला विचारा, हा फक्त एक विचार आहे की वस्तुस्थिती. ही छोटी जागरूकता तुम्हाला विचारांपासून वेगळे करते. तुम्ही विचारांचे गुलाम न राहता त्यांचे निरीक्षक बनता. आणि जेव्हा तुम्ही विचारांचे निरीक्षण करता तेव्हा तुम्हाला तुमच्या मनाचे पॅटर्न समजू लागतात. मग तुम्ही त्यांना बदलू शकता. वाचन हा तुमच्या विचारांवर नियंत्रण मिळवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. पुस्तके फक्त माहिती देत नाहीत, ती तुमचे मन पुन्हा प्रोग्राम करतात. जर तुम्ही दिवसभर नकारात्मक बातम्या, सोशल मीडिया आणि तक्रारी ऐकत असाल तर तुमचे विचारही तसेच बनतील. अनेकांना वाटते की ध्यान म्हणजे विचार थांबवणे, पण ध्यान म्हणजे विचार थांबवणे नाही. ध्यान म्हणजे विचारांना शांतपणे पाहायला शिकणे. जेव्हा तुम्ही शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करता तेव्हा विचार येत राहतात, पण त्यांच्या मागे धावण्याऐवजी तुम्ही फक्त त्यांचे निरीक्षण करता. यामुळे तुमच्या मनात एक अद्भुत शक्ती विकसित होते, प्रतिक्रिया देण्याऐवजी निवड करण्याची क्षमता. मानवी मेंदू नैसर्गिकरित्या समस्यांकडे जास्त लक्ष देतो. तो सतत काय चुकीचे आहे ते शोधत असतो. कृतज्ञता ही सवय हा पॅटर्न बदलते. ती तुमच्या मनाला शिकवते की जीवनात जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करायचे. दररोज रात्री 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. तुमचे विचार लिहून ठेवा. जेव्हा विचार डोक्यातच राहतात तेव्हा ती गोंधळ निर्माण करतात, पण जेव्हा तुम्ही ते कागदावर उतरवता तेव्हा ते स्पष्ट होतात. तुम्ही तुमच्या चिंता, भीती, ध्येय आणि कल्पना लिहू शकता. लिहिण्यामुळे मानसिक ताण कमी होतो, स्पष्टता मिळते, भावनांना दिशा मिळते, निर्णय चांगले होतात. दररोज फक्त 5 मिनिटे लिहिणे पुरेसे आहे. तुमचा मेंदू पुनरावृत्तीवर काम करतो. जर तुम्ही सतत म्हणत असाल, मी करू शकत नाही, मी अपयशी आहे, माझ्याकडून काही होणार नाही, तर मेंदू तेच सत्य मानतो. पण जर तुम्ही म्हणायला सुरुवात केली, मी दररोज सुधारत आहे, मी नवीन गोष्टी शिकू शकतो, मी अडचणींवर मात करू शकतो, तर मेंदू नवीन पॅटर्न तयार करू लागतो. यालाच न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. तुमचा मेंदू बदलू शकतो. तुमचा मेंदू तुमचा सर्वात मोठा मित्रही बनू शकतो आणि सर्वात मोठा शत्रूही. जर तुम्ही त्याला प्रशिक्षित केले नाही तर तो शंका, भीती आणि नकारात्मकता निर्माण करेल. पण जर तुम्ही त्याला योग्य दिशा दिली तर तो तुमच्या ध्येयांसाठी काम करेल. योग्य विचारसरणी, शिस्त आणि एकाग्रता यामुळे मेंदू तुमचा साथीदार बनतो. 5 मिनिटे शांत बसा. आजच्या जगात सतत आवाज आहे. फोन,
सोशल मीडिया, संगीत, व्हिडिओ. मनाला शांत होण्यासाठी वेळच मिळत नाही. दररोज 5 मिनिटे पूर्ण शांततेत बसा. सुरुवातीला अस्वस्थ वाटेल, पण हळूहळू मन शांत होऊ लागेल. जसे चिखलयुक्त पाणी स्थिर झाल्यावर स्वच्छ दिसते, तसेच शांततेत मन स्पष्ट होऊ लागते. लोक खूप वेळ इतरांबद्दल विचार करण्यात घालवतात. तो माझ्याबद्दल काय विचार करतो? ती माझ्यापेक्षा पुढे आहे. लोक मला जज करतील. हे सर्व मानसिक ऊर्जा वाया घालवते. स्वतःला विचारा, मी आज काय शिकलो? मी कसा सुधारू शकतो? मी कोणती नवीन सवय विकसित करू शकतो? तुमची स्पर्धा इतरांशी नाही, तुमची स्पर्धा कालच्या स्वतःशी आहे. मनात काय प्रवेश करते ते नियंत्रित करा. तुमचे विचार तुमच्या सेवनावर अवलंबून असतात. तुम्ही काय पाहता, काय ऐकता, काय वाचता, कोणासोबत वेळ घालवता. जर तुम्ही नकारात्मकता ग्रहण करत असाल तर नकारात्मक विचार वाढतील. जर तुम्ही ज्ञान, प्रेरणा आणि सकारात्मकता ग्रहण करत असाल तर सकारात्मक विचार वाढतील. तुमचे मन सुपीक जमिनीप्रमाणे आहे. जे बीज पेराल तीच उगवेल. जास्त विचार नको, कृती करा. अतिविचार करणे हा सर्वात मोठा अडथळा आहे. लोक विचार करतात, जर मी अपयशी ठरलो तर? लोक काय म्हणतील? जर चूक झाली तर? पण विचारांमुळे काहीही बदलत नाही. कृतीमुळे बदल होतो. भीतीवर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कृती. एका वेळी एकच काम करा. मन विचलित झाले की विचारही विस्कळीत होतात. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याऐवजी एका कामावर पूर्ण लक्ष द्या. एकाग्रता वाढली की विचारांवर नियंत्रण मिळवणे सोपे होते. सेकंदांचा नियम. जेव्हा एखादे महत्त्वाचे काम करायचे असते तेव्हा मन लगेच कारणे शोधते. यावर उपाय मनात मोजा. 5, 4, 3, 2, 1 आणि लगेच कृती करा. विचारांना वेळ दिला तर सबबी निर्माण होतात. कृती केली तर प्रगती होते. हा छोटा नियम आयुष्य बदलू शकतो. लक्षात ठेवा, तुमचे आयुष्य परिस्थिती नियंत्रित करत नाही, तुमचे विचार नियंत्रित करतात. प्रत्येक कृतीचा जन्म विचारातून होतो. प्रत्येक सवयीचा जन्म विचारातून होतो. प्रत्येक यशाचा जन्म विचारातून होतो. म्हणून आजपासून तुमच्या मनाकडे लक्ष द्या. जागरूकता वाढवा. वाचा, ध्यान करा, कृतज्ञ राहा, विचार लिहा. सकारात्मक विचारांची पुनरावृत्ती करा. कृती करा. एकाग्रता वाढवा. आणि लक्षात ठेवा, शक्तिशाली मन शक्तिशाली जीवन निर्माण करते. अशा प्रेरणादायी व्हिडिओंसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा.